चुका आणि सुधारणा यशाची खरी प्रक्रिया. ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात आपण ज्या चुकांशी, अडचणींशी आणि निराशांशी सामना करतो, त्या सर्वांचा एक अत्यंत महत्त्वाचा उद्देश असतो आणि तो आहे शिकवण. आपल्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावर चुका होतातच. चुकांमध्येच खरा अनुभव, शिकण्याची आणि सुधारण्याची क्षमता दडलेली असते. कोणतीही महान व्यक्ती, कोणताही यशस्वी माणूस त्याच्या जीवनाच्या प्रवासात अनेक वेळा चुकला आहे. परंतु त्याच्या यशाचा खरा गुपित असतो तो चुकांमधून शिकण्याचा आणि त्या शिकवणीला आपल्या कृतीत रूपांतरित करण्याची क्षमता. अशा चुका आपल्याला केवळ पराभूत करत नाहीत, तर त्या आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीची शिकवण देतात. चुका करणे म्हणजे शिकण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण एखादी चूक करतो, तेव्हा ती आपल्या कृतीचा, विचारांचा किंवा निर्णयांचा एक भाग असते. त्या चुकांमध्ये दडलेले असतात जीवनाचे खूप महत्त्वाचे धडे. यशाची खरी कहाणी चुकांनंतरच सुरू होते. कारण त्या चुकांमध्ये आपण काय चुकीचं केलंय, काय सुधारता येईल हे शिकतो आणि हाच खरा प्रगतीचा मार्ग आहे. चुका करा, परंतु त्याच वेळेस त्यातून शिकून पुढे चला. चुका स्वीकारणे, त्याचं भयंकरपणे खेद न करता सामोरं जाणं, ही एक ठाम मानसिकता आहे. आपल्या चुका आम्ही जर स्वीकारल्या, तर त्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक असलेल्या शुद्ध विचारांपर्यंत पोहोचता येईल. चूक केली म्हणून निराश होऊन परत तोंड वळवणं हे कधीही योग्य ठरत नाही. त्याऐवजी त्या चुका सुधारणे, त्यातून शिकणे आणि एक नवा मार्ग तयार करणे हे महत्त्वाचं आहे. प्रारंभात केलेली चूक साधारण असते, परंतु त्यावर केलेली सुधारणा तेथेच खरा विजय असतो. यशस्वी होणाऱ्यांमध्ये एक समान गोष्ट असते, ते फक्त प्रयत्न करत नाहीत, तर त्या प्रयत्नांमध्ये झालेल्या प्रत्येक चुकांकडून शिकतात. निराशा यायला नको. आपल्या चुका त्यावेळेस एक प्रेरणा बनायला हव्यात. प्रत्येक चुकानंतर आलेली जी शिकवण असते आणि त्या शिकवणीवर आधारित केलेली सुधारणा, हीच आपल्याला यशाच्या दिशेने आणते. यात एक गुपित आहे. विस्थापित होण्याऐवजी शिकून उठणं आणि पुन्हा सुरू करणं. साधारणपणे यशाच्या दृष्टीने चुकांची स्वीकार्यता ही एक मोठी संपत्ती आहे. चुकांमुळेच आपण अधिक दक्ष होतो, अधिक सहज होतो आणि आणखी चांगले निर्णय घेण्यास सक्षम होतो. यश म्हणजेच केवळ लांब गंतव्य गाठणे नाही, तर त्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या मार्गातील प्रत्येक छोट्या छोट्या चुका आणि त्यावर आधारित त्या चुकीची सुधारणा होय. यशस्वी लोक केवळ इतरांच्या चुकांवर विचार करत नाहीत, ते आपल्याला आणि इतरांना शिकवण देण्याचा मार्ग शोधतात. ते जणू एखाद्या प्रवासातील गाईड बनतात, जे इतरांना त्यांच्याशी चुका दाखवतात आणि
त्या चुका कशा सुधारता येतील हे त्या सांगतात. हे सर्व एक प्रकारे म एक मोठा शिकवण्याचा, सुधारण्याचा आणि शेवटी यशाच्या दृष्टीने एक अत्यंत प्रेरणादायी प्रवास असतो. चुकांवर मात करणे आणि त्या चुकांपासून शिकून अधिक चांगले निर्णय घेणे हेच यशाचं अंतिम स्वरूप आहे. त्यामुळे यशाच्या मार्गावर पाऊल टाकताना प्रत्येक चूक एक शिकवण मानून त्यावर आधारित सुधारणा करा. त्याचं स्वागत करा. कारण त्या चुकांमधूनच तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाताना खरी दीक्षा मिळेल. ध्येय आणि समाज यामधील नातं. ध्येय साध्य करण्याची प्रक्रिया ही केवळ आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी नसते, ती या समाजाच्या हितासाठी देखील असावी लागते. समाज म्हणजेच आपली मुलं, त्यांच्या गरजा, त्यातील विविधता, विन वंचित घटक आणि त्यातील अव्यक्त आव्हानं या सर्व गोष्टींचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुमचं ध्येय जेव्हा तुमच्या व्यक्तिगत सीमांमधून बाहेर पडून समाजाच्या भलते लक्षात येतं, तेव्हा ते खूप मोठं आणि महत्वाचं ठरतं. यश मिळवणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात उत्कर्ष आणणं. परंतु यश मिळवल्यानंतर त्याचे समाजावर सकारात्मक परिणाम होणं हे यशाचं खरं मूल्य आहे. ध्येय साध्य करताना आपण समाजाच्या जवळच असायला हवं. आपल्या जीवनाच्या उद्दिष्टांमध्ये फक्त स्वतःच्या जीवनातील सुख समृद्धीची गूढ गोष्टी की असू नये. इतरांना समृद्ध करण्याचा आणि त्यांचा कल्याण साधण्याचा उद्देश असावा. हा विचार जीवनाच्या गतीला वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा भाग पाडतो. हा विचार जीवनाच्या गतीला वेगळ्या दृष्टीने पाहण्यास भाग पाडतो. तेव्हा तुम्ही तुमच्या पैशाचे, यशाचे फळ केवळ सोतपर्यंत ठेवलं, तेव्हा ते एक संकुच कक्षामध्ये बंद होऊन जातं. परंतु जेव्हा आपण त्याचा एक भाग समाजाला परत देतो, तेव्हा आपलं ध्येय एक व्यापक आणि अत्यंत प्रभावशाली रूप धारण करतं. हे समाजाच्या दृष्टीने उन्नतीसाठी, त्याच्या वेदनांशी संलग्न होण्यासाठी आणि त्याचे भवितव्य बदलण्यासाठी एक महान कृती बनू शकतं.